आता मी ही आदल्या रात्रीची संपूर्ण तयारी केलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने माझी बॅग पूर्णपणे रेडी झाली आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा खास हा व्हिडिओ आहे तो म्हणजे विपश्यना. तर लकली मी स्वतः लकी समजतो की इगतपुरीची विपश्यनाचे 10 दिवसाचा कोर्स मला करायला भेटतो आहे. माझी खूप मनापासून इच्छा होती की इगतपुरीचाच मला नंबर भेटला पाहिजे आहे. पण लकली माझ्या मिसेसमुळे तो मला मिळालेला आहे. का तर तिने 10 दिवसाचं शिबिर केलेलं आहे आणि तिने तो जो फॉर्म भरला त्या फॉर्ममधून माझा नंबर तिथे लागला गेलेला आहे. तर तिची पुण्य मला मिळाली असं मी म्हणू शकतो. तर मित्रांनो, आता आपण तर प्रवासामध्ये निघणार आहोत आणि तिकडे ज्या काय लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहेत की आपल्याला 10 दिवसाच्या गरजेच्या गोष्टी काय आहेत. आता काही जणांना काय असतं की 10 दिवस चाललो आहे, तर काही जणांना पुस्तक वाचायची आवड असते, तर तिथं पुस्तक वाचता येणार नाही. काही जणांना मंत्र बोलायची आवश्यकता वाटते की बाबा 10 दिवस आता मी मंत्र बोलेल किंवा हे जे तिथं तीही करायची आवश्यकता नाही आहे. बऱ्याचशा काही गोष्टी व्यायाम करणारे असतील तर मी तिथं जाऊन 10 दिवस मी अशा पद्धतीने व्यायाम करेल किंवा मी योगा करेल, तेही तिथं करायचं नाही. तिथं फक्त विपश्यना शिकण्यासाठी आपण जातो. का तर स्वतःला समाधान कसं राहता येईल, तर त्यासाठी ते 10 दिवसाचं विपश्यना तिथं जाऊन त्यांच्याच सांगण्यातून आपल्याला करायचं आहे. आणि नेतानी काय काय न्यायचं आहे, जे आपल्याला तिथं आवश्यकता असलेल्या गोष्टी त्या मी आज तुम्हाला दाखवतो. का तर त्या फॉर्ममध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की काय आणायचं आहे आणि काही आणायचं नाही. आणि तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आपल्याला तिकडचं शील तोडायचं नाही आहे. आपल्याला तिथं सर्व काही गोष्ट एवढी सुंदर आयुष्यामध्ये घडणार आहे आपल्या तिथे जाऊन. ते 10 दिवसानंतर त्याचा उपयोग आपल्या कुटुंबालाच नाही तर आपल्या आजूबाजूचा जे सहवासातील आपल्या लोक येतात आहेत त्यांनासुद्धा आपल्याकडून त्या भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, आता आपण त्या जागेवरती पोहोचणार आहोत. पण त्या तिकडे गेल्यानंतर तिथं राहण्याची आपल्याला एक खोलीसुद्धा भेटते 10 दिवसासाठी आणि तिथे बेडसुद्धा दिला जातो. आणि तो बेडवरती गादी असते आणि उशी असते. तर मित्रांनो, ही जाड अशी ब्लँकेट आहेत. का तर पावसाचं वातावरण म्हणजे थंड असणार आहे म्हणून मी जाड घेतलेले आहे. त्याच्यानंतर तिकडे उशी असते पण त्या उशीसाठी कवर आपल्यालाच घेऊन जावं लागतं. त्या गादीवरती आपल्याला ही चादर घेऊन जायची आहे. कम्फर्टेबल राहण्यासाठी फुल साईजचे मी ट्रॅक पॅन्ट स्पोर्टच्या घेतलेल्या आहेत 3. काही टी शर्ट पण घेतलेले आहेत मी तिथे रोज वापरता यावे म्हणून 10 दिवसासाठी. आणि जर खूपच थंडी वाटत असेल तर मी स्वेटर घेतलेलं आहे. नाईटला हाफ पॅन्ट घेतलेली आहे आणि अंडर गार्मेंट पण घेतलेलं आहे. 2-3 रुमाल घेतलेले आहेत. सॉक्स घेतलेले आहे का तर तळपायाला तिथं थंडी लागू नये म्हणून. कानटोपी घेतलेली आहे. मी व्हाईट कलरची ही बनियान घेतलेली आहे. टावेल घेतलेलं आहे. आणि पाऊस असल्या कारणामुळे रूमपासून काही डिस्टन्सवरती मेडिटेशन सेंटर असल्यामुळे जाताना पाऊस लागला तर छत्रीसुद्धा मी घेतलेली आहे. मोबाईल चार्जर घेतलेला 10 दिवस तिथं वापरायला नाहीच आहे पण 10व्या दिवशी आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग लावण्यासाठी चार्जर घेतलेला आहे. त्याच्यानंतर टूथपेस्ट, आपली सेविंग क्रीम घेतलेली आहे. हे ओडोमॉक्स घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लिप्स गार्ड घेतलेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की त्या फॉर्ममध्ये सर्व खाली दिलेलं आहे की तुम्हाला तुमचा म्हणजे आजारसुद्धा मेन्शन करावा लागतो. म्हणजे काही जणांना काही प्रॉब्लेम असतात आहे. आता मला म्हणजे आत्ताचे 10 दिवसा अगोदर मला थंडी ताप होता म्हणून तो पुन्हा तिकडच्या वातावरणात गेल्यामुळं होऊ नये म्हणून तर मी काळजीपूर्वक गोळी ही डोलो गोळी घेतलेली आहे असं. आणि खोकल्याचं औषध घेतलेलं आहे. आता विपश्यनाला बसताना माझ्यामुळे कोणाला डिस्टर्ब पण होऊ नये आणि मलाही डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी खोकल्याचं औषध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आंघोळीचा साबण आणि कपड्याचा साबण घेतलेला आहे. त्याच्यानंतर हँडवॉश घेतलेला आहे. आणि तिथे कंपल्सरी टॉर्च लागतो आहे. टॉर्च घेतलेला आहे. आणि सकाळी उठण्यासाठी हा छोटासा अलाराम आहे. आता ओडोमॅक्सचे कोणाला बॉडीला स्किनचा प्रॉब्लेम होत असेल तर ते गुड नाईट असं घेऊ शकतात असं. आणि ही एक तिथं पाणी पिण्यासाठी एक बॉटल घेतलेली आहे बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला घेऊन जायचा आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तिथे एंट्री भेटणार नाही आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत लागणार आहे ह्या एका बॅगेमध्ये त्या सर्व जाणार आहेत. त्यासाठी ह्या सर्व अशा गोष्टी तिथं तुम्हाला
वापरण्यात येणार आहे आणि त्या कंपल्सरी लागणार आहेत. ज्या आवश्यकता आहेत त्याच गोष्टी तिथं घेऊन जायच्या आहेत. आणि सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आधार कार्ड हे तुम्हाला तिथं कंपल्सरी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने माझी बॅग पूर्णपणे रेडी झाली आहे. आता मी ही आदल्या रात्रीची संपूर्ण तयारी केलेली आहे. उद्या आपण डायरेक्टली ट्रेनमधचा प्रवास हा तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तिथे मला 2च्या आत पोचायचं आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे की तिथं जो जाणारा जो साधक आहे त्याला तिथे ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याला सहजली उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर तिकडचा एक मी ब्लॉग बनवणार आहे आणि त्याच्यानंतर 10 दिवस मोबाईल पूर्णपणे तिथं त्यांच्या ताब्यात असणार आहे. आणि 10व्या दिवशीचा जो माझा अनुभव आहे तो सुद्धा मी शेअर करणार आहे. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.